शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। यासाठी 1 मार्चला सर्वांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींना या लढ्याचं नेतृत्व करावं अशी विनंती केली होती। यानंतर 2 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं होतं। यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली। आज दुपारी मंत्री वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात बैठक सुरू असताना कोल्हापुरात शाहू मिल समोर स्मरण बैठक घेण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जर शासनानं शाहू मिल सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सरकारला वाकवून ही मिल सुरू करू असा इशारा समितीचे विजय देवणे यांनी दिलाय। 27 एकर जागा आहे, इमारत आमची तयार आहे। शासनानं राष्ट्रीयकृत जे नॅशनलाइज अंडरटेकिंग असा हा वस्त्रोद्योगाचा व्यवसाय सुरू करावा आणि 1100 लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची ही मिल सुरू करावी, अशासाठी आम्ही या ठिकाणी शासनाला स्मरण करण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहोत। या ठिकाणी जर काय आज सरकारनं शाहू मिल सुरू न करता जर कोणता वेगळा निर्णय केला तर कोल्हापुरामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाजाचे लोक, शाहू मिल कामगार संघ, या ठिकाणी असणारे सर्व लोक यांच्या वतीनं जनआंदोलन करण्यात येईल आणि सरकारला वाकवून आम्ही ही शाहू मिल चालू करायला सांगणार आहोत। यावेळी शिवाजीराव कवाळे, बाबा इंदुलकर, शेखर कवाळे, रवींद्र मोरे, काका पाटील, राजू जाधव, रुपाली कवाळे, अनिल कवाळे, अनिल कदम, राजेंद्र गायकवाड, युवराज घाटगे, बाळासाहेब कवाळे, गणेश बुचडे यांच्यासह सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते।